वहिनी, अहो या की ताई या. कस काय वहिनी, बरं आहे? अरे ताई लवकर आलाय, बरं आहे ना? काय नाही हो, रक्षाबंधन आहे म्हणून 4 दिवस राहावं म्हणून आल्या. रक्षाबंधन आहे ना, तुम्ही बसा ताई, मी पाणी आणते. घ्या ते पाणी. एक बस की वहिनी. काय वहिनी, मी आले माझ्या माहेरी, मग तुम्ही जाणार की नाही तुमच्या माहेरी? भावाचा फोन बिन आला असेल की. भावाचा फोन आलेला की. बसा ताई, तुम्हाला चहा करून आणते. मग काय भावाचा फोन आलता म्हणल्यावर खरेदी वगैरे झाली असेल, माहेरला जायची. कुठपर्यंत आले तयारी? भावाच तर ये म्हणून फोन आला नाही, तर यांना काय सांगू. तुम्ही लांब आलाय ताई, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी खाऊ बनवते. हिला माहेरचा विषय काढल्यावर सारखं वहिनी आमची नाराज होऊन आत चालल्या. 5 मिनिटं पण बोलून झाले. विषय काय आहे नेमका? विचारायचं काय पाहिजे, विचारायचं. वहिनी, मी आल्यापासून बघायला तुमचा चेहरा पडलाय. काय विषय काढला माहेरचा की आतमध्ये येत आहे? काय झालंय काय नेमकं? सांगा तरी. आता काय सांगू ताई तुम्हाला, कसलं रक्षाबंधन आणि कसला सण. माझ्या भावाचा भाऊजाचा कुणाचा पण फोन आला नाही सणासाठी या म्हणून. वहिनी, भावानं नाही केला तर तुम्ही करायचा फोन, भाऊजीला फोन करायचा. आपलाच भाऊ असतोय. आपल्या भावाला आपल्याला काय लाज वाटते फोन करायची? करायचा फोन, बोलायचं. काय सांगू ताई तुम्हाला, आई वडिलांच्या माहेरी काय कसलं माहेर आणि काय. भाऊ भाऊजं गेल्या वेळी गेलो तर 2 दिवस राहिलो तर भाऊजं सुद्धा बोलली नाही आणि भाऊ सुद्धा ये बस म्हटला नाही. माहेर आहे म्हणून माहेरला जायचं फक्त, पण तिथं आपली आतडी आहेत कुठं. आधी आई वडील होते तेव्हा आई वडील ये म्हणायचे, तर आता आई वडिलांच्या माघारी रक्षाबंधनला भावाचा एक फोन सुद्धा येत नाही. तू कधी येणार आहेस, काय आहे, काहीच नाही. बहिणींना काय अपेक्षा नसते हो भावाकडनं. खरं प्रत्येक सणाला एकच वाटतं की एक फोन आपल्या भावाचा यावा, की तू कधी येणार आहेस म्हणून. वहिनी, नका टेन्शन घेऊ. का टेन्शन घेता? आम्ही असताना वडिलांच्या माघारी भावाशिवाय आपल्याला कोण नसते, हे तर खरं आहे. पण भाऊच असं वागायला लागलं तर काय करायचं? पण हे बघ, तू टेन्शन घेऊ नको वहिनी, आम्ही आहे तुझ्यासोबत. तू देते आमचा विषय सोडा, तुम्ही चला बाहेर बसा. चला. हे बघा वहिनी, नाराज होऊ नका. भावानं फोन केलं नाही, बोलवलं नाही म्हणून का नाराज होऊन बसलाय तुम्ही? नंदेचा नवरा पण भाऊच असतोय. मी त्यांना बोलवते, आपण त्या दिवशी रक्षाबंधन साजरी करू. आणि हे बघा वहिनी, कधी पण नंदेच्या घरी हक्काने यायचं, पण नंदेचं घर म्हणून नाही तर तुमचं माहेर म्हणून, तुमच्या भावाचं घर म्हणून हक्काने यायचं. ताई, तुमच्यासारख्या नंदा जर प्रत्येक घरात असल्या ना, तर ननंद भाऊजांचं नातं कधीच तुटणार नाही. ननंद आणि भाऊजाईचं नातं फक्त एका घराने जोडलेलं नसतं, तर ते प्रेम, माया आणि आपुलकीने बनलेलं असतं. हा व्हिडिओ त्या प्रेमळ ननंद भाऊजांसाठी.